काँग्रेसच्या एआय व्हिडिओमुळे आता राजकीय वादळ निर्माण झाले। काँग्रेसच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने राज्यभरात आंदोलन करत एल्गार पुकारला। राहुल गांधी सोनिया गांधींच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले। प्रामुख्याने मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईमध्ये जी आंदोलन करण्यात आली त्या आंदोलनाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। भारतीय जनता पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते हातामध्ये बॅनर घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या विरोधात आक्रमक झाले। एआयचा वापर करून त्यांच्या मातोश्रीचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे। म्हणजे त्यांच्या मातोश्रीचा मृत्यू झालेला असताना देखील आज काँग्रेस मातृशक्तीचा अवमान करत आहे, मोदीजींना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आज ह्या लोकशाहीच्या देशामध्ये एखाद्या मातेचा अवमान करणं हा 65 कोटी महिलांचा अवमान करण्यासारखं आहे आणि भारताची जनता काँग्रेसच्या ह्या कृत्याला, बिहारच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना कधीही माफ करणार नाही। प्रधानमंत्री मोदीजींची आई, दिवंगत आई, स्वर्गवासी आई, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, अशा एका आईला, अशा प्रधानमंत्र्यांच्या आईला यामध्ये व्हिडिओ बनवून अपमानजनक असा व्हिडिओ हा फक्त प्रधानमंत्री मोदीजींच्या आईचा अपमान नाही, या देशातल्या 140 कोटी आईचा अपमान आहे। आणि या पप्पूचं असं झालंय, याला याच्या आईने काही शिकवलं नाही, कसं वागायचं, काय बोलायचं हे याला माहिती नाही। मला हे सांगायचंय काँग्रेसवाल्यांना, आरजेडी वाल्यांना की हा देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही। काँग्रेस ही आता भ्रमिष्ट झालेली आहे आणि भ्रमिष्ट काँग्रेसला काही सुचत नाही। त्याच्यामुळे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आईला बोलणं म्हणजे देशाच्या आईला बोलणं आणि सगळ्यांच्या आईला बोलणं। आणि म्हणून काँग्रेसचा पहिला आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत आणि काँग्रेसनी याच्या पुढे सुधारावं आणि चांगल्या पद्धतीने देशाला संबोधित करावं। असं लोकांच्या आई बहिणींना बोलून कोणी मोठा होत नसतो, हे काँग्रेसने लक्षात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।